सर्वांना सप्रेम जय भीम. भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष या वर्षीच्या 26 नोव्हेंबरपासून सुरू झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय संविधानाच्या अनुषंगानं भारतभरात चर्चा घडणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. काही वर्षापूर्वी मी आणि माझे एक सहकारी एका महाविद्यालयामध्ये भारतीय संविधानाविषयी चर्चा करण्यासाठी गेलो होतो. मॅनेजमेंटचे विद्यार्थी होते, ग्रॅज्युएट लेवलचे. माझे एक सहकारी होते, त्यांनी त्या मुलांना प्रश्न विचारला की तुमच्यापैकी किती लोकांनी भारतीय संविधान वाचलंय. ग्रॅज्युएशन करत असलेल्या त्या मुलांपैकी एकाही मुलानं संविधान वाचलेलं नव्हतं. मग माझ्या त्या सहकाऱ्यांनी दुसरा प्रश्न त्या मुलांना विचारला की तुमच्यापैकी किती लोकांनी भारतीय संविधान पाहिलंय, म्हणजे भारतीय संविधानाचं जे पुस्तक आहे, छापील आवृत्ती आहे, ती किती लोकांनी पाहिली. साधारणतः 100 विद्यार्थी होते समोर बसलेले, तरुण होते. त्यापैकी फक्त 2 मुलांनी हात वर केले. म्हणजे भारतीय संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे हे भारतातल्या सुशिक्षित म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा आज सुद्धा नीट माहीत नाही. आणि मग जर नीट माहीत नसेल, संविधानामध्ये काय लिहिलंय हेच जर लोकांना माहीत नसेल, तर मग संविधान यशस्वी होणार कसं? त्या संविधानातल्या ज्या काही लोककल्याणकारी तरतुदी आहेत, त्या तरतुदी लोकांना माहीतच नसतील, तर त्या तरतुदी राबवण्यासाठी, ते हक्क, ते अधिकार मिळवण्यासाठी लोक दबाव निर्माण करणार कसे? आणि दबाव जर निर्माण झाला नाही, तर ते अधिकार त्यांना कुणी मिळवून देणार कसे? हा फार महत्त्वाचा आणि फार मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार शाबूत राहणार का? ते कसे शाबूत राहतील? नुसते संविधानाच्या पानावरती राहून चालतील का, की ते प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरले पाहिजेत? या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं फार मोठी चर्चा आपण सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे. एका वर्तमानपत्राच्या संपादक मंडळातल्या एका व्यक्तीशी माझी एकदा चर्चा झाली होती. मी त्यांना म्हटलं की भारतीय संविधानातल्या मूलभूत अधिकारांच्या विषयी मला तुमच्या वर्तमानपत्रामध्ये लिहायचं आहे एक लेख. तसा तो मूलभूत अधिकारांच्यावरती मी लिहितो, तो तुम्ही छापा तुमच्या वर्तमान. तर ते मला असं म्हणाले की असं अकॅडमिक गोष्टी काय सांगून उपयोग आहे. आता अलीकडेच एका ठिकाणी घडलेला प्रसंग मी तुम्हाला सांगतो की त्या कार्यक्रमामध्ये मी लोकांना विचारलं की तुमच्यातल्या किती लोकांना भारतीय संविधानातले मूलभूत अधिकार माहीत आहेत. तर साधारणतः 2-3 लोकांनीच हात वर केले. भारतीय संविधानामध्ये एक संपत्तीचा अधिकार, मूलभूत अधिकार होता आणि तो काढून टाकला, हे किती लोकांना माहिती आहे? असा प्रश्न मी विचारला. तर तिथं सुद्धा निराशाजनक उत्तर आलेलं आहे. म्हणजे लोकांना जर संविधान माहीतच नसेल, संविधानामध्ये काय लिहिलंय, त्यांच्या हिताचं काय आहे, हे जर लोकांना माहीत नसेल, तर ते संविधान राबवण्यासाठी ते दबाव निर्माण करू शकणार नाहीत. आणि दबाव जर निर्माण झाला नाही, तर या गोष्टी लोकांना मिळणार नाहीत, चांगल्या पद्धतीने मिळणार नाहीत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि त्याच्यामुळे निदान या अमृत महोत्सवी वर्षात तरी, हे वर्ष संपत असेपर्यंत तरी भारतातल्या सर्व नागरिकांना त्यांचे किमान मूलभूत अधिकार कोणते आहेत भारतीय संविधानामध्ये लिहिलेले, ते समजणं अतिशय गरजेचं आहे. मी हे समजण्यावरती जोर याच्यासाठी देतोय की या गोष्टींच्याकडे भारतीय समाजाने, भारतातल्या बुद्धिवंतांनी, भारतातल्या माध्यमांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे. आणखी एका वर्तमानपत्राच्या संपादकांशी माझी एकदा या संदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की भारतीय संविधानाविषयी भारतातल्या लोकांना किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना फारशी माहिती नाही. आणि त्याच्यामुळे संविधानामध्ये काय काय आहे, त्यांच्या हिताचं काय आहे, या गोष्टी त्यांना माहीत करून देण्यासाठी मला एक लेख मालिका वर्तमानपत्रात लिहायची, तर तुमच्याकडे मला ती लिहू द्या. तर ते व्यक्ती मला म्हणाले की नाही, आमच्या वर्तमानपत्रामध्ये जागा नसते. मी म्हटलं ठीक आहे, दररोज लिहू देऊ नका, 8 दिवसातून एक लेख मला लिहू द्या संविधानाविषयी. तर ते म्हणत नाही, 8 दिवसातून छापता येईल एवढी पण जागा आपल्याकडे नसते. मी म्हटलं मग ठीक आहे, 15 दिवसांनी एक लेख छापा. ते म्हणाले की नाही, 15 दिवसांनी छापता येईल एवढी पण आमच्याकडे जागा नसते. मग मी म्हणाले 1 महिन्यातून एक लेख छापा. तर ते म्हणाले की महिन्यातून एक लेख छापला तर लोकांची लिंक कुठं राहणार आहे ते छापण्यासाठी. म्हणजे
याचा निष्कर्ष काय किंवा याच्यातून बोध काय मिळतो, याच्यातून माहिती काय मिळाली, तर लोकांना त्याचं इम्पॉर्टन्सच कळत नाही आणि ज्या मुठभर लोकांना त्यातलं इम्पॉर्टन्स समजलं असेल त्यांना मदत करायला सुशिक्षित म्हणणारे लोक, मोठमोठ्या ठिकाणी बसलेले लोक तयार नाहीत. हे आजचं वास्तव आहे. आणि जर संविधान लोकांना माहीत नसेल तर ते संविधान टिकणार कसं, त्यातल्या कल्याणकारी गोष्टी लोकांच्या नजरेस पडणार कशा, लोकांना माहीत होणार कशा, हे अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर प्रश्न आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं भारतीय संविधानाच्या अनुषंगानं, त्यातल्या मूलभूत अधिकारांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगानं फार मोठी चर्चा या देशामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. भारतीय संविधानातले जे मूलभूत अधिकार आहेत त्यांच्या अनुषंगाने डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले की हा भारतीय संविधानातला हा प्राणतत्व आहे. हे मूलभूत अधिकार आणि त्यांना मिळालेले जे काही न्यायालयीन संरक्षण आहेत, हे या सगळ्या गोष्टी हे प्राणतत्व आहेत. आणि हे प्राणतत्वच जर लोकांना माहीत नसेल तर मग हे प्राणतत्व त्यांच्या वाट्याला येणार लोकांचा जीव गुदमरून जाईल की नाही जाणार. तो जर माहीतच नसेल, त्याच्या अनुषंगाने चर्चाच होत नसेल, चर्चा होत नसेल तर दबाव निर्माण होणार नाही, दबाव निर्माण होत नसेल तर कार्यवाही होणार नाही. समतेचा अधिकार भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे. स्त्री पुरुषांना समानता, सर्व जाती धर्मातल्या लोकांना समानता, प्रत्येक स्त्री पुरुषाला समानता, स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. या देशामध्ये कुठेही जा, कुठेही राहा, कोणताही व्यापार धंदा करा, कोणताही व्यवसाय करा, संघटना स्थापन करा, लिहा, वाचा, बोला, प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलंय. फक्त कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला त्या गोष्टी करायच्यात. शोषणाविरुद्ध अधिकार दिलेला आहे. लहान बालकांना कामाला लावायचं नाही, वेठबिगारी कोणालाच करायला लावायची नाही, अशा पद्धतीच्या त्या गोष्टी आहेत. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तुमच्या पसंतीच्या धर्माचा प्रचार प्रसार करा. इथेही पुन्हा कायदा सुव्यवस्था आणि लोकांचं आरोग्य याला बंधन येणार नाही. हे बघा, म्हणजे इतक्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी दिल्या. न्यायालयीन उपाययोजनांचा अधिकार, म्हणजे तुमचे मूलभूत अधिकार धोक्यात आले तर न्यायालयामध्ये जा. संस्कृतीचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे. मग हे सगळे अधिकार शाबूत तुम्हाला ठेवायचे असतील तर पहिल्यांदा त्या प्रत्येक मूलभूत अधिकाराचं वाचन झालं पाहिजे. लोकांचं अनावश्यक वर्तमानपत्रांची 30-30, 40-40 पानं असतात दररोजच्या, पण त्याच्यामध्ये कुठे संविधानातल्या मूलभूत अधिकारांचा उल्लेख नसतो. तुम्ही शोधून पहा, मूलभूत अधिकारांच्यावरती आजपर्यंत किती लेख छापून झाले, किती वर्तमानपत्रामध्ये मूलभूत अधिकारांची चर्चा झाली आहे. याचा आपण अभ्यास केला तर आपल्या हाती निराशा लागेल. मानवाधिकारांचा पहिला जाहीरनामा, जागतिक मानवाधिकारांचा, जो 1948 मध्ये लागू झाला होता, तेव्हा तो लागू झाल्यानंतर लोकांना तो माहीत होण्यासाठी त्याची चर्चा करण्यात आली आणि अनेक ठिकाणी त्याच्यावरची ते चर्चा करण्यात आली. लोकांना ते वाचून दाखवण्यात आले होते ते अधिकार. मग हीच गोष्ट भारतीय संविधान जेव्हा लागू झालं, भारतातल्या नागरिकांना जेव्हा त्यांचे मूलभूत अधिकार मिळाले, तेव्हा हीच गोष्ट का करण्यात आली नाही? बरं, तेव्हा करण्यात आली नाही, आज करायला तरी काय हरकत आहे? आज तुम्ही पहा, सर्वेक्षण घ्या, किती लोकांना मूलभूत अधिकार माहीत आहेत. आणि जर ते विद्यार्थ्यांना माहीत नसतील, शिक्षकांना माहीत नसतील, कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना माहीत नसतील, तर मग मूलभूत अधिकार कागदावरच राहतील, नाही तर दुसरं काय होईल त्याचं? कारण काही प्रामाणिक लोक असतील की ते प्रयत्न करत असतील, सरकारामध्ये असतील, सेवकामध्ये असतील, नोकरशहामध्ये असतील, परंतु जे करतील त्यांना अडथळे निर्माण होतील. मग हे अडथळे जर दूर करायचे असतील तर त्याच्यासाठी लोकमताचा भला मोठा पाठिंबा त्या मूलभूत अधिकारांसाठीच्या अंमलबजावण्यासाठी झटणाऱ्या लोकांच्या पाठीमागे राहायला पाहिजे. लोकांचं लक्ष तिकडे राहिलं पाहिजे, लोकांच्या चर्चा त्याच्याविषयी झाल्या पाहिजे. मूलभूत अधिकारांच्या विषयी वर्तमानपत्रांची पानं भरून छापून आले पाहिजे. लोकांनी त्याच्यावरती चर्चा केलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हे जर असं झालं तर अनावश्यक गोष्टींचा जो काही घोटाळा सतत चाललेला असतो, अनेक वर्तमानपत्र सकाळी येतात आणि संध्याकाळी ती रद्दीमध्ये जातात. मोठमोठे जे किती मोठं सर्क्युलेशन असू द्या, त्यांनी पहा तुम्ही सर्वेक्षण करून की त्या वर्तमानपत्र सकाळी येतं आणि संध्याकाळी रद्दीमध्ये जातं. का रद्दीमध्ये जातं याचा विचार केला पाहिजे. फक्त आमचं सर्क्युलेशन एवढं मोठं आहे आणि आमचं एवढं मोठं वर्तमानपत्र आहे, त्याचा खप इतका मोठा आहे, या म्हणण्याला काय अर्थ आहे? बाबासाहेबांची भाषणं 50 वर्षापूर्वी झाली, 70 वर्षापूर्वी झाली, लोक अजून जपून ठेवतात. महात्मा फुल्यांचं लिखाण 100 वर्षापूर्वीच्या पलीकडे झालं, आता 200 वर्ष होत आली त्यांच्या जन्माला होतील, अजून लोक ते जपून ठेवतात.
मग हे या गोष्टी का नाही ठेवत, वर्तमानपत्र का नाही ठेवत लोक जपून? सकाळचं संध्याकाळी रद्दीमध्ये जातं, याचा अर्थ रद्दीमध्ये जाण्यासारख्या गोष्टी आपण त्या वर्तमानपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात छापतो, हे त्या छापील माध्यमातल्या लोकांनी ओळखलं पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे. त्यांनी वर्तमानपत्रामध्ये दररोज मूलभूत अधिकाराविषयी काहीतरी छापावं, दररोज छापत नसेल आठवड्यातून एकदा काहीतरी छापावं आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधानाच्या अनुषंगानं जागृती घडवावी. मार्गदर्शक तत्वामध्ये सरकारने काय काय करावं लोकांच्यासाठी, या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. मग मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगानं एक एक मार्गदर्शक तत्व सांगावे की बाबा स्त्री आणि पुरुषांना समानता आहे, समान कामासाठी समान वेतन आहे, स्त्रियांना उणेपणा आणणाऱ्या गोष्टींचा आपण त्याग करायचा आहे. बरोबर. एक जण परवा सांगत होता की स्त्रियांना तो चीनमध्ये गेला होता आणि चीनमध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना समान वेतन दिलं जातं. तिथं धर्माचे त्यांना बंधन केलं जात नाही. आपल्या देशात तरी कुठं केलं जातं? आपल्या देशात तर संविधानामध्ये लिहून ठेवलं ना, तुम्हाला धर्माचं बंधन नाही म्हणून. स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्या, सर्वांना कायद्यासमोर समानता द्या, अशा गोष्टी आपल्या संविधानामध्ये, मूलभूत अधिकारामध्ये, मार्गदर्शक तत्वामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. परंतु लोकांना या माहीत नाहीत, कारण याची फारशी चर्चा केली जात नाही. भारतीय संविधानाची आपल्या देशामध्ये सर्वाधिक चर्चा झाली पाहिजे. आपला प्रत्येकाला धर्म आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, संस्कृती आहे, आवडीच्या गोष्टी आहेत, नावडतीच्या गोष्टी आहेत, हे सगळं ठीक आहे. परंतु आपल्या सर्वांना जोडून ठेवणारी जी गोष्ट आहे, आपल्या देशाला सर्वांना पुढे नेणारी जी गोष्ट आहे, ती म्हणजे भारतीय संविधान आहे. आणि त्यामुळे त्यातल्या ज्या उपकारक गोष्टी आहेत त्या गोष्टींची सर्वाधिक चर्चा केली पाहिजे आणि ज्या गोष्टींची अंमलबजावणी होणे गरजेचं आहे, सर्वांना न्याय मिळण्यासाठी, सर्वांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळण्यासाठी, समता बंधुता सगळ्यांच्या वाट्याला येण्यासाठी, अन्न वस्त्र निवारा यासारख्या गोष्टी सर्वांना प्राप्त होण्यासाठी आणि सर्वांची वैयक्तिक प्रगती होण्यासाठी भारतीय संविधानाची सर्वाधिक चर्चा झाली पाहिजे. अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि या मूलभूत गरजांसाठी आज आपल्याला काय लागतं तर संपत्ती लागते. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा असत नाही तोपर्यंत अन्न वस्त्र आणि निवारा या तुमच्या गरजा भागल्या जाऊ शकत नाही. साधा 2 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा चहासुद्धा आपण पिऊ शकत नाही आपल्याकडे पैसा नसतील तर. आपल्याला अन्न मिळू शकत नाही, आपल्याला घर मिळू शकत नाही, आपल्याला कपडे मिळू शकत नाहीत. मग हे एवढं जर इम्पॉर्टंट गोष्ट असेल, इतकी महत्त्वाची गोष्ट असेल आणि भारतीय संविधानकारांनी तुम्हाला ती मूलभूत अधिकार म्हणून दिलेली असेल, तर मग ती मूलभूत अधिकारातून का काढली गेली याची चर्चा भारतीयांनी केली पाहिजे की नाही केली पाहिजे. मुळात भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार म्हणून संपत्तीचा अधिकार मिळाला होता हेच बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. मग तो काढून का घेतला, कशासाठी घेतला, या तात्विक चर्चा किंवा वैचारिक मुद्दे त्याच्यात येणारे, अडीअडचणी येणाऱ्या, ह्या दूरची गोष्ट आहे. अडीअडचणी असतील नाही असं नाही, परंतु संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून शाबूत राहायला पाहिजे. प्रत्येक माणसाला मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे आणि शक्य झालं तर संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून भारतीयांनी पुनर्स्थापित केला पाहिजे. अतिरिक्त संपत्तीचा अधिकार नको त्या लोकांना, परंतु गरजेपुरती संपत्ती मिळण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार असला पाहिजे आणि गरजेपुरती संपत्ती त्याच्याकडे नसेल तर शासनाने अशा लोकांना सहाय्य केलं पाहिजे. जगभरामध्ये अशा सामाजिक सुरक्षा योजना आहेत, भारतामध्ये का नाहीत? आपण एवढं प्रगतिशील देश स्वतःला म्हणतो, महासत्ता होण्याच्या दिशेने चाललेला देश म्हणतो, चंद्रावर आणि मंगळावर चाललेला देश आपण स्वतःला म्हणतो, पण मग आपल्या देशातल्या सर्व नागरिकांना पोटभर पुरेसं अन्न का मिळत नाही? आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हवा तसा रोजगार का मिळत नाही? त्याला शिक्षण हवं तसं का मिळत नाही? या गोष्टींची आपण चर्चा केली पाहिजे आणि मग आपण चंद्रावर आणि मंगळावर जाण्याचा अभिमान व्यक्त केला पाहिजे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने हीच मी एक अपेक्षा व्यक्त करतो की निदान हे अमृत महोत्सवी वर्ष संपेपर्यंत तरी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार काय आहेत हे माहीत असेल आणि सरकारांच्यासाठी म्हणजे लोककल्याणासाठी भारतीय संविधानकारांनी लोकांना, सरकारांना कोणत्या प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेली आहेत आणि आपल्या देशातल्या नागरिकांसाठी भारतीय संविधानाने कोणती कर्तव्य घालून दिलेली आहेत, या 3 गोष्टी तरी किमान हे वर्ष संपेपर्यंत भारताच्या प्रत्येक नागरिकाला माहीत होतील या दृष्टिकोनातून या देशातल्या सर्व जबाबदारी व्यक्तींनी काम करावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.